जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहतोय। दशक 7 समास 7। शिष्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सद्गुरू किंवा समर्थ परब्रह्माविषयी वक्तव्य करतायत की त्याला अनुभवायला गेल्यानंतर त्याचा अनुभव येऊ शकत नाही, त्याला प्राप्त करायला गेल्यानंतर ते प्राप्त होत नाही। आपण आपलं अस्तित्व ज्याच्यावर आधारलेलं मानतो ती गोष्ट बाजूला ठेवली की तिथे स्वरूप आपलं आहेच, ते बाहेरून कुठून आणावं लागत नाही। आपलं अस्तित्व आधारलेलं आहे आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी। गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी नाम आणि भगवंताचं प्रेम यांचा संबंध समजावून सांगताना सांगतात की समजा तुम्हाला बोलावलं पण म्हटलं की तुमच्याबरोबर तुमचे हातपाय आणायचे नाहीत, तर तुम्हाला येणं शक्य आहे का? तसंच भगवंताचं नाम भगवंताच्या प्रेमाबरोबरच येतं असं श्री महाराज म्हणतात। हाच न्याय आपल्या देहबुद्धीच्या बाबतीत आहे। आपण स्वतःला जेव्हा म्हणतो की मी आहे, तेव्हा आपण आपल्या देहाला, मनाला आणि बुद्धीलाच गृहीत धरत असतो। जर आपल्याला सद्गुरू म्हणाले की तू ये पण तुझ्या देहासकट, मनासकट, बुद्धीसकट येऊ नकोस, तर आपण बुचकळ्यात पडू। कारण देह, मन, बुद्धी या व्यतिरिक्तच्या मीचा आपल्याला अनुभवच नाही। म्हणून सद्गुरू शिष्याला सांगतायत की जोपर्यंत या योगानं तू आत्म्याला पाहायला जातोस तोपर्यंत आत्मप्रचिती येणार नाही। 23व्या ओवीपर्यंत काल आपण विषय पाहिला। त्या ओवीत समर्थ म्हणाले की जेथे उपाये तोची अपाये आणि अपाये तोची उपाये। काही करू गेलं की तोच अपाय ठरतो आणि काही न करणं हाच उपाय ठरतो। थोडक्यात आपला कर्तेपणा टाकायला समर्थ सांगतायत। आता 24व्या ओवीत आणि पुढे समर्थ काय म्हणतायत आपण पाहूया। ते नुमजताच उमजे, उमजोन काहीच नुमजे, ते वृत्तीविण पाविजे निवृत्तीपद। सुंदर शब्दांमध्ये समर्थांनी ब्रह्माबद्दलच पुन्हा भाष्य केलं। ते नुमजताच उमजे, उमजोन काहीच नुमजे। ज्यावेळी आपल्याला वाटतं की आपल्याला काही समजलेलं आहे, त्यावेळी कुणाला समजलं असं आपण मानतो। आपण वर्गात गणित शिकतोय, समजा शिक्षकांनी गणित समजावून दिलं, आपण शिक्षकांना सांगितलं की मला कळलं, तर त्यावेळी कुणाला कळलेलं असतं म्हणून आपण असं म्हणतो की मला कळलं? आपल्या बुद्धीला कळलेलं असतं म्हणूनच। काही विचार आपल्या मनामध्ये येतो, त्या विचारासंबंधीचं चिंतनही आपल्या मनामध्ये घडतं, चित्तामध्ये घडतं आणि मग आपण काहीतरी निर्णय घेतो। ही प्रक्रिया बुद्धीमध्ये घडते। मग आपल्याला तो विचार किंवा ती कृती समजते। आता हे समजणं आपल्या बुद्धीमध्येच होतं, पण यातील कोणतीही गोष्ट आधाराशिवाय कार्य करू शकत नाही। मनाच्या मागे चैतन्य आहे, बुद्धीच्या मागे चैतन्य आहे, चित्ताच्या मागे चैतन्य आहे, म्हणून या गोष्टी कार्य करू शकतात। सद्गुरू आपल्याला आपलं लक्ष त्या चैतन्याकडे वेधायला सांगतायत। ज्या योगानं चाक फिरत आहे, ज्या योगानं गाडी पुढे जात आहे, तिकडे तू लक्ष दे, फक्त चाकात अडकून राहू नको, हे सद्गुरू सांगतात। आपण आपल्या देहाला चिकटलेले असल्यामुळं आपली बुद्धी किंवा आपलं मन किंवा आपलं चित्त म्हणजेच मी आहे असं आपल्याला वाटतं। त्याचा परिणाम असा होतो की मला समजलं असा गैरसमज आपण बाळगतो। प्रत्यक्षात समजलेलं असतं बुद्धीला, आणि बुद्धीला सुद्धा चैतन्यामुळे समजलेलं असतं। एखादी व्यक्ती मृत असेल तर त्या मृत व्यक्तीची बुद्धी कुठे गेली, मन, चित्त कुठे गेलं? आणि जिवंत होती काही क्षणांपुरती, तर तिथे मन, चित्त, बुद्धी होती। मग ती कशामुळे होती? जे जीव चैतन्य शरीरातून बाहेर पडलं
त्याच्या आधारावरती मन कार्य करत होतं, बुद्धी कार्य करत होती. आता जर का ती बुद्धी आणि मन हेच मी आहे असं आपण समजलं तर मग मी मेलो असाही अर्थ होतो. सद्गुरू आपल्याला सांगतायत की तू जातही नाहीस, येतही नाहीस, तू सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेस. म्हणजे मला मरण नाही. मरण असेलच तर ते देहाला आहे, माझ्या मनाला आणि बुद्धीला आहे. आता जी वस्तू मन, बुद्धी आणि देहाच्या पलीकडची आहे त्याला मनातून आणि बुद्धीतून कसं जाणता येणार? त्यामुळं समजण्याच्या व्याख्येमध्ये आत्मा किंवा आपलं स्वरूप येतच नाही. ते नुमजताच उमजे, उमजोन काहीच नुमजे. मी त्याला जाणलं त्यावेळी खरे तर आपण काहीच जाणलेलं नाही आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी ते खरं समजतं तेव्हा जाणून घेणाराच तिथे कुणी उरत नाही. नीट लक्ष देऊन ऐका. विषय आपल्याला कळतो त्यावेळी आपल्याला द्वैतातून कळलेला असतो. आपली आई आपल्याशी काहीतरी बोलली, आपल्याला समजलं. ही समजण्याची कृती द्वैतातून घडते. स्वरूप स्थिती अशी गोष्ट आहे जिथे द्वैत नाही. समर्थ आपल्याला सांगतायत की जेव्हा खरोखरच समजतं म्हणजे स्वरूप लक्षात येतं त्यावेळी समजणारा तिथे राहत नाही, वेगळेपण तिथे असत नाही. ज्या आत्मसागरावरून जीवाची लाट उमटली ती लाट आत्मसागरामध्येच विलीन झाली. तर आता तिथे काय उरलं? केवळ पाणीच उरलं, आत्मसागरच उरला, केवळ स्वरूपच उरलं. त्यामुळं मला स्वरूप कळलं किंवा उमजलं असा प्रकार तिथे नाही. यालाच समर्थ पुढे ते वृत्तीविण पाविजे निवृत्तीपद असं म्हणतात. निवृत्तीपद म्हणजेच आपलं आत्मस्वरूप. पण हे निवृत्तीपद वृत्तीशिवाय प्राप्त होतं अशी सुंदर शब्दकोटी समर्थांनी केलेली आहे. वृत्ती जोपर्यंत आपल्या आहेत तोपर्यंत आपला मीपणा साहजिकच आहे. मीच्या पलीकडे स्वरूप असल्यामुळं तिथे वृत्ती नाहीत. असं पहा, मला समजलं ही सुद्धा वृत्ती आहे. मी नामस्मरण करतो ही सुद्धा वृत्ती आहे. प्रत्यक्ष नामस्मरणसुद्धा वृत्ती आहे. प्रत्यक्ष ध्यान ही सुद्धा वृत्तीच आहे. ध्यानामध्ये साक्षीत्वाचा अभ्यास केला तर साक्षीत्व ही सुद्धा वृत्ती आहे. वृत्ती तिथपर्यंत आहे जोपर्यंत आपला मी आहे. एकदा मीचा लय झाला की वृत्ती उरल्याच नाहीत. आपण पूर्वी अनेकदा हा विषय पाहिलाय की आत्मस्वरूपाचा अनुभव ज्या साक्षीला येतो तो साक्षी जेव्हा आत्मस्वरूपात लय होतो म्हणजेच उन्मनी अवस्था, तिथे वृत्तीही लय होतात. वृत्ती लय झाल्या की निवृत्तीपद तिथे आहेच, कारण मुळात आत्मस्वरूप हे निवृत्ती अवस्थेमध्येच आहे. समजायला हे कठीण असलं तरी प्रत्यक्ष अनुभूती ज्याला आहे त्याला हे तात्काळ उमजेल असा हा विषय आहे. म्हणूनच कालच्या ओवीत समर्थ म्हणाले पहा, हे अनुभवे विण काये उमजो जाणे. काही गोष्टी या अनुभवाव्याच लागतात. पण म्हणूनच सद्गुरू इथे आत्मस्वरूपाबद्दल विवरण करतायत शिष्यासमोर, कारण शिष्यानं अत्यंत तळमळीनं प्रश्न विचारलेला आहे. अनुभवाशिवाय कसं कळणार? आणि अनुभव आपल्याला आपल्या देहबुद्धीमार्फतच घेण्याची सवय आहे. देहबुद्धीच्या पलीकडे असलेलं स्वरूप ब्रह्म आपल्याला देहबुद्धीच्या पलीकडे गेल्याशिवाय कळणार नाही. याचाच अर्थ आपल्या अनुभवाच्या व्याख्या, आपल्या अनुभवाच्या जाणीवा आपल्याला बाजूला ठेवायला पाहिजेत. या आपल्या व्याख्या आपलं मन, चित्त, बुद्धी याच्याशी सीमित आहेत. आपला देह याच्याशी सीमित आहेत. वृत्तीसुद्धा उमटते आणि आपल्याला अनुभव प्राप्त होतो. एकूण काय, वृत्तीसुद्धा देहभावामध्येच येते आणि आत्मवस्तू तर देहभावापलीकडील आहे. म्हणून जोपर्यंत आपण देहभाव टाकून पलीकडे जात नाही तोपर्यंत याचा अनुभव नाही. तोपर्यंत वृत्तीविण निवृत्तीपद कसं मिळतं हे कळणार नाही. वृत्ती द्वैत दर्शवते
तर निवृत्तीपद परब्रह्माशी ऐक्यता दर्शवते, सायुज्यता दर्शवते. पुढेही समर्थ तेच तत्वज्ञान मांडतायत. ते ध्यानी धरिता नये, चिंतनी चिंतावे ते काये, मनामध्ये न समाये परब्रह्म ते. ज्याचं ध्यान करता येत नाही, ज्याचं चिंतन करता येत नाही आणि जे मनातही मावत नाही, असं परब्रह्म आहे. साहजिक आहे, कारण ते निर्गुण आहे. मग कुणी असा विचार करेल की सद्गुरू मग ध्यान करायला, चिंतन करायला किंवा मनाला परमार्थाकडे वळवायला तरी का शिकवतात? त्याचं मुख्य कारण हेच आहे की जोपर्यंत आपण या परब्रह्माची धाव थांबवणार नाही, प्रवाह थांबवणार नाही, तोपर्यंत स्वसंवेद्य या न्यायानं परब्रह्माला ब्रह्माची जाणीव होणार नाही. आपल्याला आत्मा कळतच नाही, आत्म्यालाच आत्मा कळतो, ब्रह्मालाच ब्रह्म कळतं, चैतन्यालाच चैतन्याची अनुभूती येते. आपण तिथे उगाचच देहबुद्धीने आहोत, खरं म्हणजे पूर्णपणे निरुपयोगी. आत्माच आहे, फक्त आत्मा आत्म्याला जाणण्यासाठी आत्म्याची धाव रोखावी लागते. जसं की एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्या मनामध्येच असतं, पण आपण जर व्यग्र असू, मन चंचल असेल, अस्वस्थ असेल, तर उत्तर आपल्याला सापडत नाही. आपण मन शांत करून एकाग्र चित्ताने बसलो की थोड्या वेळानं आपल्याच मनातील उत्तर आपल्या समोर येतं. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हणजे समजा आपली एक वस्तू हरवली आहे. आपल्याला नेमकं आठवत नाही की आपण ती कुठे ठेवलेली, कुठे विसरली वगैरे वगैरे. पण आपण जर व्यग्र झालो, अस्वस्थ झालो, तर आपल्याला ती कधीच आठवणार नाही. उलट आपण जर शांत बसून एकाग्र चित्तानं विचार केला, आपण कुठून कुठे गेलेलो, नंतर आपल्याला कोण भेटलं, मग आपण काय केलं, तर कदाचित वस्तू सापडण्याची शक्यता आहे. मन शांत झालं की आपल्याच स्मृतीमध्ये असलेली गोष्ट स्पष्टपणे आपल्यासमोर उभी राहते. हा एक सर्वसामान्य अनुभव सांगितला मनाला शांत करण्याचा. आता हीच गोष्ट आणखी खोल गेली की ज्या चैतन्याच्या सत्तेमुळं, ज्या परब्रह्माच्या सत्तेमुळं मन हालचाल करतं, ते ब्रह्मच तिथे शिल्लक राहतं जेव्हा मन पूर्णपणे मरून जातं. म्हणूनच उन्मनी अवस्था ही साधनेतील शेवटची पायरी आहे. मनच राहिलं नाही, वृत्तीच राहिली नाही, चित्तच राहिलं नाही आणि बुद्धीही राहिली नाही की तिथे राहतं ते केवळ परब्रह्म. म्हणजे याचा अर्थ काय झाला? प्रत्यक्ष परब्रह्माचं ध्यान करताच येत नाही, प्रत्यक्ष परब्रह्माचं चिंतन मनन करताच येत नाही. म्हणूनच समर्थ असं म्हणतायत की ते परब्रह्म ध्यानाच्या, चिंतनाच्या पलीकडचं आहे, मनाच्या पलीकडचं आहे. आणि हीच गोष्ट समर्थांनी इथून पुढे वेगवेगळी उदाहरणे देऊन पटवून दिली आहे. त्यास उपमे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेची असे. त्याला जळाची उपमा देता येत नाही, कारण ते निर्मळ आहे आणि निश्चळ आहे. जळ एक वेळ निर्मळ होईल, पण त्याच्या निर्मळ होण्याला सुद्धा सीमा आहे. आणि निश्चळ तर ते मुळीच नाही. समर्थ म्हणतायत, प्रलयकाळी सर्व विश्व दृश्यसृष्टी जलमय झाली, तरी ब्रह्म हे कोरडच राहतं. नवे प्रकाशा सारिखे अथवा नवे काळोखे, आता ते कासयासारिखे सांगावे हो. ते उजेडासारखंही नाही आणि अंधारासारखंही नाही, तर आता मग कशासारखं ते आहे हे सांगावं. सद्गुरूंनी, समर्थांनीच बोलण्याच्या ओघात ब्रह्माविषयी प्रश्न उपस्थित केला. त्याचा अर्थ असा की कोणत्याही व्याख्येत ते बसवताच येत नाही. ऐसे ब्रह्मनिरंजन कदा नव्हे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणे परी. असं निरंजन असलेलं, निर्मळ असलेलं, निर्गुण असलेलं ब्रह्म दृश्यात कधीही येत नाही. मुळात ते दृश्य नाहीच, दिसतही नाही, अनुभवालाही येत नाही. मग आता त्याचं अनुसंधान ठेवायचं तरी कसं? अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता, तेणे मनाची या माथा संदेह वाजे,
अनुसंधान त्याचा ठेवायचा प्रयत्न केला तर काहीच नाही हे लक्षात यायला लागतं. म्हणजेच आपलं मन, चित्त, बुद्धी शून्याकार व्हायला लागते, देहभाव जायला लागतो. मग अशा स्थितीमध्ये जर सद्गुरूंचा उपदेश नसेल, म्हणजेच महावाक्याचा उपदेश नसेल, तर साधक संभ्रमात पडतो. शून्यत्व तर आहे, आता काहीच नाही असं वाटायला लागतं. म्हणजे मी कुणीच नाही असा भाव निर्माण होऊन संभ्रम वाढतो. म्हणून समर्थ म्हणतायत, तेणे मनाची या माथा संदेह वाजे. हा संदेह दूर व्हावा, किंबहुना तिथे येऊच नये, म्हणूनच सद्गुरू आहेत, म्हणूनच सद्गुरूंचा उपदेश आहे, म्हणूनच त्यांनी महावाक्य सांगितलेलं आहे की ते ब्रह्मच तू आहेस, तत्त्वम असी. पण हा उपदेश नसेल तर मात्र शिष्य संभ्रमात पडतो. समर्थ पुढे म्हणतायत, लटिकेची काये पहावे, कोठे जाऊन राहावे, अभाव घेतला जीवे सत्यस्वरूपाचा. त्याला या संभ्रमामुळे असा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं खोटच आहे, हे मी कुठे आलो, शून्यावस्थाच आहे, तर मग इथे येऊन तरी काय उपयोग. म्हणजे जे अस्तित्वातच नाही त्याला पाहण्याचा खटाटोप कशासाठी करायचा. ते निश्चित कुठे आहे ते माहीत नाही, तर त्याला शोधण्यासाठी कुठं जायचं. म्हणून परब्रह्म हे आपलं सत्यस्वरूप नाहीच अशी अश्रद्धा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होते. अभाव घेतला जीवे सत्यस्वरूपाचा. अभावची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य, आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे. परब्रह्म आपलं सत्यस्वरूप नव्हे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर मग वेदशास्त्रही मिथ्या म्हणावं लागेल आणि व्यासादिकांचं कार्यही व्यर्थ म्हणावं लागेल. पण ते व्यर्थ निश्चितच नाही, वेद मिथ्या निश्चितच नाहीत. म्हणून विश्वास हीच साधनेची पहिली पायरी आहे. सद्गुरू जे सांगतायत त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून त्या बोधाचा अभ्यास करणं आवश्यक आहे की आपण नेमके कोण आहोत. कारण जर सद्गुरू वचनावर विश्वास नसेल तर सद्गुरू नाहीतच. सद्गुरू त्यांच्या उपदेशामध्येच आहेत, साधनेमध्येच आहेत, तत्वरूपाने आहेत. जर सद्गुरू वाक्यावरती विश्वास नाही तर सद्गुरूंचं तिथे अस्तित्वच नाही. आणि असं जर असेल तर शिष्य निश्चित संभ्रमात पडेल, आणि संभ्रमात पडला तर मग वेदांनाही अर्थ राहिला नाही आणि व्यासादिकांच्या कृत्यालाही अर्थ राहिला नाही. पण असं नाही, वेदांना अर्थ आहे आणि व्यासादिकांचा अनुभवही सत्य आहे. म्हणून मिथ्या म्हणता नये, बहुत ज्ञानाचे उपाये, बहुत निर्मिले ते काय मिथ्या म्हणावे. म्हणून परब्रह्माबद्दलच्या ज्ञानाला जे वेदांमध्ये सांगितलं गेलं आणि व्यासादिकांनी ज्याचा अनुभव घेतला त्याला मिथ्या म्हणता येत नाही. अनेकांना त्याचं ज्ञान व्हावं म्हणून जे अनेक उपाय सांगितले आहेत त्या उपायांनाही मिथ्या म्हणावं की काय, असा प्रश्न समर्थांनी उपस्थित केला. एकूण काय, एकदा शिष्य संभ्रमात पडला की सगळाच संभ्रम निर्माण होतो. जसं निळ्या रंगाचा चष्मा घातला तर सगळं जगच निळं दिसणार. आता यात जगाचा दोष की चष्म्याचा दोष? ज्यानं हा भ्रमाचा चष्मा डोळ्यावर चढवला त्या जीवाचाच दोष, जीवभावाचाच दोष. समर्थ पुढे म्हणतायत की हा अद्वैताचा म्हणजेच परब्रह्माचा उपदेश शंकरांनी पार्वतीला केलेला आहे. अनेक दाखले पुढे समर्थ देत आहेत. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश, सांगता होये पार्वतीश पार्वती प्रती. अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपिली, ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग. विष्णू होऊन राजहंस विधीस केला उपदेश, ते हंसगीता जगदीश बोलिला स्वमुखे. गुरुगीतेच्या रूपानं अद्वैत ज्ञानाचा उपदेश भगवान शंकरांनी पार्वतीला केला. अवधूतांनी अवधूत गीता गोरक्षनाथांना सांगितली आणि तिच्याद्वारे ज्ञानाचा उपदेश केला. विष्णूनं हंस होऊन ब्रह्मदेवाला जो उपदेश केला तो हंसगीता या नावानं प्रसिद्ध आहे.
समर्थ दाखले देऊन हेच समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की हा उपदेश व्यर्थ नाही, हा अनुभव व्यर्थ नाही. व्यर्थ जर काही असेल तर आपल्याला असलेलं अज्ञानाचं, विकल्पाचं आवरण, संशयाचं, देहबुद्धीचं आवरण. आणखीही दाखले समर्थांनी पुढे दिलेले आहेत. ब्रह्मा नारदा उपदेशित चतुश्लोकी भागवत पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी. कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलिले बहुती. अद्वैत ज्ञान आदी अंती सत्यची असे. ब्रह्मदेवानं नारदांना 4 श्लोकात जो उपदेश केला त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. त्याचा व्यासांनी पुढे विस्तार केला. वसिष्ठ महामुनींनी भगवंताला प्रभू रामचंद्रांना उपदेश केला. तो योग वसिष्ठ म्हणून ओळखला जातो. श्रीकृष्णानं अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितली. समर्थ म्हणतायत, अशा किती ग्रंथांची नावं घ्यावीत. अनेक ऋषींनी अनेक ग्रंथांमध्ये अद्वैत ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. जे आदी अंती सत्य आहे त्या ब्रह्माबद्दलचा उपदेश केलेला आहे. शिष्याचा सद्गुरूंवरील विश्वास दृढ व्हावा म्हणून हा दाखले देण्याचा प्रपंच सद्गुरू करतायत की जे मी तुला सांगत आहे ते वेदबाह्य नाही, ते अनुभवाच्या पलीकडचं नाही. अनुभव तुला येत नाही म्हणून ते मिथ्या नाही. अनुभव घेतलेले ऋषी होऊन गेलेले आहेत, महात्मे होऊन गेलेले आहेत. सर्व वेदांनी अनेक ग्रंथांनी याच परब्रह्माबद्दलचं वर्णन केलेलं आहे. तर विश्वास ठेवून सद्गुरुपदिष्ट मार्गावरती तू राहा, हेच सद्गुरूंना शिष्याला सांगायचं आहे. पुढे आता समासात समर्थ काय उपदेश करतात ते आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.